शेतकरी मित्रांनो रामराम. आपण आहोत सध्या आंबा बागेमध्ये आणि आंबा बागेच्या 10 एकरचं क्षेत्र शेतकऱ्यांचं आहे. चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. दुसरी गोष्ट, जर या बागेमध्ये बघत असाल तर आता बहारसुद्धा चांगल्या प्रकारे आलेला आहे, सेटिंगसुद्धा चांगली होत आहे आणि एका जागेवरती एकाच बागामध्ये 10 एकरचा हा परिसर आहे. तर वेगवेगळ्या अंतरावरती या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर जर पाहत असाल तर झाडंसुद्धा साईज खूप चांगल्या प्रकारे झालेली. ह्या वर्षी छाटणी पण झाली नाही, छाटणीसुद्धा करून ह्या बाग दाबलेला आहे. तर बागेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सिंगल बाटा आणि डबल बाटा, म्हणजे एका कोळीपासून बनलेलं झाड आणि 2 कोळीपासून बनलेलं झाड, हे दोन्ही या बागेमध्ये आहेत. त्याचे फायदे त्याचे तोटे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, कारण की बऱ्याच शेतकऱ्याचा या बाबतीत संभ्रम असतो. तर पाणीचं पाणी दूध की दूध आपण जे म्हणतो तशा प्रकारे हा व्हिडिओ आपण घेणार आहोत. तर त्या डबल बाटाचा काय फायदा होतो आणि सिंगल बाटाचा काय फायदा होतो ते आपण शेतकऱ्यांना विचारू. ज्यांच्याकडून ही बाग या भाऊने आणलेली आहे ते आपले विनय वागदरे सर आपल्याबरोबर आहेत. केशर नर्सरी त्यांची आहे. 4 वर्षा अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये सिंगल बाटा आणि डबल बाटा या दोन्ही गोष्टीचं दोन्ही रोपाचं तुलना आपण त्या व्हिडिओमध्ये केली होती. पण रोपानंतर आता त्याच नर्सरीमधून आणलेलं ही जी बाग आहे, ह्या बागेमध्ये त्याच्यातून काय वैशिष्ट्य आले आणि शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर द्यावं की या बागेमध्ये असलेली फळाची साईज असेल किंवा मग फळाची गुणवत्ता असेल ती एकसारखी आहे का, ते पण आपण त्यांना विचारू. तर शेतकरी मित्रांनो रामराम. भाऊ रामराम. राम. तर आपला एकदा परिचय करून द्या सुरुवातीला. मी रत्नदीप बंडोपंत पवार, राहणार शिरभावी वडलेत. बरं, आपला एकदा परिचय करून द्या काका. बंडू गोवर्धन पवार, शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बरं, तर आपलं हे जे क्षेत्र आहे आता, हे क्षेत्र किती एकरचं आहे? 10 एकर आहे. 10 एकर पूर्ण केशरच? हां, पूर्ण केशर आहे. बरं, तर लागवड आता या बागेला आपण जे पाहतोय, ह्या बागेला लागवड करून किती दिवस तिला झाले? 5 वर्षे होऊन गेली आता. 5 वर्ष. हां. आणि ह्या वर्षी तिची छाटणी केली असं म्हणतात, बरोबर ना? छाटणी पण केली. तर याच्यामध्ये तर आपला जो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली की सिंगल बाटा आणि डबल बाटा, तर सिंगल बाटाचा डबल बाटाचा काय फरक तुम्हाला या बागेमध्ये जाणवतो? काय नाही, काहीच नाही. काही नाही. ही सिंगल बाटा आहे आणि हा डबल बाटा आहे. बरं, या. साईज तुम्हीच बघा. आता हा जो आहे तो डबल बाटा आहे ना, हां, जरा बसून दाखवा त्याची खोडं पण आम्हाला. तुमच्या लक्षात येईल आपण जे हो का? बोलतोय ते 2 खोडं असलेलं झाड याच्यामध्ये. बरं, हे जे झाड आहे आता डबल बाट्याचं तुम्ही म्हणताय, तर डबल बाट्याच्या झाडाबद्दल सांगायचं ठरवलं आता या ठिकाणी, तर काय सांगाल तुम्ही? हे सक्सेस आहे का फेल? हे फेल आहे. फेल आहे माझ्या हिशोबाने. कशा, काय कारण? हे आता डबल बाटा माणसांना वाटते डबल बाटा चांगला येतो सिंगल बाट्यापेक्षा, पण हे चांगलं नाही माझ्या हिशोबाने. का तर खोडकिडा लागतो, का तर खोडकिडा इथनं शिरायला सक्षम होतोय. बरं, खोडकिडा लागून हे काही वर्षानंतर खराब होऊन जातो. आता वाटतं आपल्याला झाड चांगलं आहे, पण हे सिंगल बाटाचं झाड आहे. तरी पण झाड बघा तुम्ही. बरोबर. हे जे आणि- ते सिंगल बाट्याचं झाड आहे ना, हां, तर याला तुम्हाला खोडकिडा कुठे दिसणार नाही आणि बाजूचे सुद्धा सिंगल बाटाचे सगळे झाडं आहेत. हो का? ही सिंगल बाटा आहे. ही साईज पण बघा सिंगल बाट्याची आणि ती हो. डबल बाटा आहे. बरं. आणि ही सिंगल बाट्याची पण साईज बघा तुम्ही. बरं आणि झाड पण बघा सिंगल बरं, बाट्याचं. याच्यामध्ये- आहे माझं म्हणणं. याच्यामध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणतो, तर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आता त्याचे 2 खोड आहे, हां. याचं 1 खोड आहे. तर मग असं नाही होत का की त्याला जास्त उत्पन्न निघतं याला कमी निघतं असं काही? आतापर्यंत तर काय जाणवलं निघत नाही माझ्या हिशोबाने. तर जाणवलं पण नाही आणि निघत पण नाही. असं जाणवलं नाही. बरं, असं होतं का कधी की याला पाणी जर आता 2 खोडं असल्या कारणानं जास्त पाणी घेतं व जमिनीतून, जास्त अन्नद्रव्य उचलतं, तर मग याला जास्त कमी पाणी लागतं, कमी खत लागतं, याला जास्त लागतं असं काही? असं काय नाही. का तर ह्याला पण ड्रिप 2 आहेत, म्हणजे ड्रिप लाईन 2 आहेत आणि ह्याला पण 2 आहेत. हे पण झाड आहे, ह्याला पण पाणी तेवढंच पडते, ह्याला पण पाणी पण तेवढंच पडते. ड्रिप 4 आहेत, ह्याला पण 4 ड्रिप आहेत. काहीच फरक नाही. बरं, मालाच्या बाबतीमध्ये सारखाच माल निघतो दोन्हीमध्ये? नाही, मालात क्वालिटी माल चांगलं लागतंय. फक्त एवढंच की त्याला खोडकिड्याचा प्रादुर्भाव सगळ्यात दुसरं मोठी काय. अडचण. हां, तेवढीच अडचण. ही जसं टिगल तसं ती डबल बाटा टिकू शकत नाही. क्वालिटीत मालात काही बदल होऊ शकत नाही. माल ही एकच येणार, क्वालिटी तीच राहणार, माल सारखाच लागतो. फक्त आपल्याला त्याची अडचण फक्त खोडकिड्याचं प्रमाण, भिरूड लागण्याचं प्रमाण जास्त आहे त्याचं, आणि जास्त वेळ किंवा जास्त कालांतर ती टिकू शकत नाही. असं माझ्याकडे आता 1000 झाड आहे त्याची डबल बाट्याची, पण ते आता मी स्वतः अनुभवलेलंच आहे ना. म्हणजे ह्या 10 एकरमध्ये तुमची 1000 झाडं आहेत हो, आणि 1000 झाडं आणि बाकीचे वजा सगळे झाडं सिंगल बाटा. सगळे सारखेच आहे. हां उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सारखेच. हां, सारखेच आहे ते. काही त्याच्यामध्ये बदल काहीच जाणवत नाही. हां, डबल बाटामध्ये भिरूड लागतोय त्याचं काय कारण असेल तुम्हाला वाटतं?
नाही त्याला जी खोडकिडा गॅप जास्त नाही त्याला गॅप जे आहे का नाही मध्यंतरी असा त्याला खोडकिड्याला किंवा बिरडाला ते प्राधान्य देते का तर त्याला अंतर आहे असं जर झाड असताना सुद्धा मुळे अशी थोडी विभक्त आहे अशी का चिटकून नाही जशी त्याला सांद भेटली. हा सांधे असल्यामुळं त्याला शिरकाव व्हायला मदत करता येते त्याच्यामुळं ती आपल्याला डबल बाटा जी आहे ती जास्त काळ टिकून राहण्याच्या क्षमतेचा ती झाड नाही. साहेब हे जे म्हणताय तसं 11 वर्षापूर्वी तुम्ही जो व्हिडिओ बनवला हो, हो. त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की डबल बाटाच्याला सुद्धा बिरूड लागून झाडं जळालीत. मी मोरे साहेबांचा व्हिडिओ आपल्या याच्यावरती टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण लाईव्ह सुद्धा केला होता आणि व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे की त्याच्यामध्ये दुष्काळ असताना ज्या वेळेस ही झाडं सिंगल बाटाची जळाली त्याच वेळेस 2-2, 3-3, 4-4 लावलेले असताना सुद्धा ते पण जळाले. हो बरोबर. बरोबर. तर म्हणजे फरक काही पडला नाही. त्या शेतकऱ्याचा अनुभव त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला वाटलं तर लिंकमध्ये कमेंटमध्ये मी टाकतो बघायला. बरं याच्यामध्ये अजून काही वैशिष्ट्य याच्यामध्ये की खतं पाणी सगळं सारखंच सगळं सारखं त्यात काय बदल नाही उंचीच्या बाबतीमध्ये आता जर पाहिलं तर सिंगल बाटाच उंच दिसायला लागलं. आणि झाड बी स्ट्रॉंग होते या डबल बाट्याचं झाड असं स्ट्रॉंग होऊ शकत नाही. जसं वय खोडाला मजबूती आणणं खोड किंवा मोठं होतं ना ती साईज वाढते पुन्हाच्याला. जर 2 खोड खाल्लं एक करून एक बाटावर सिंगल केला हा, हा. आपण डबल बाट्याचा तर तिथं जसं झाड मोठं होईल वय होईल तसं झाडाची साईज खाल्ल्या खोडांची साईज वाढत जाते. तसं अंतर गॅप म्हणजे जसं वाढत जातं त्याला चान्सेस जास्त राहतात बिरूड लागायचे. बरं याच्यामध्ये आता तुमचं शिक्षण कशामध्ये झालं? BSc डिप्लोमा ॲग्री. बरं त्याच्यामध्ये आता विद्यापीठामध्ये जे रोपं येतात हा. त्याची सुद्धा एकच खोड असतं मला वाटतं ना. हां एकाच कोळीपासून बनवले म्हणजे एक बाटाच असतं सिंगल बाटा पण असतो. हां. हा ते सुद्धा आपण प्रकर्षाने जाणून घेतलं पाहिजे. बरं आता नर्सरीवाली तुमच्या बाजूला आहे आणि तुम्ही शेतकरी सुद्धा आहे तर यांचा आपण एक 4 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता सिंगल बाटा डबल बाटा आम्ही तिथे रोपाची तुलना केली होती. आज तुमच्या बागेत आलो तर आता खरं सांगून टाका की खरं यांच्या बागेतून आणल्यानंतर आता हे जो प्लॉट तुमचा लावलेला आहे तर याच्यामध्ये माल जो निघला तो एक समान निघला आणि काय फायदा होतो तोटा होतो? नाही आता ह्यात साहेब सांगायला म्हणजे कसं माहीत आहे का वाघदरे साहेबाच्यातनं मी आणून एक 5 वर्षाचा काळ गेला ह्याला आणि मी इतर बी व्हरायटी केशरचीच इतर बागेतून बी आणलेली आहे. पण आता ह्यांच्या माला असणारी क्वालिटी किंवा खाण्याचा बदल हे सगळं अतिउत्तम आणि एक तर आता ही मी एक 500 झाडं यांची आणलेली आहे ती आपल्या आतनं भगवं निघतात. हां भगवा पूर्ण निघतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 500 झाडापैकी बेशळयुक्त हा प्रकार आम्हाला कुठं आज ह्या 5 वर्षात आढळला नाही. आणि इतर मी नर्सरीमधनं आणलेल्यात बेसळयुक्त थोडं भेटलंय आम्हाला एक समजा 25-30% आहे. बरं 25-30% प्लॉट खराब करतं का मग? 100%. मग ते काय समोर समजा ज्यावेळेस तुम्ही वापरायला माल विकताल हा. त्यावेळेस त्याचा काय तोटा होतो ते शेतकऱ्याला? मार्केटिंगच होत नाही त्याचं का तर त्याचं समजा 50 नग किंवा 10 किलो 2 टन 5 टन अशी त्याची व्हरायटीमध्ये त्या मार्केटिंगला त्याची क्वालिटी बी होत नाही आणि मार्केट बी होऊ शकत नाही. तसं ही कसं आहे ही जी केशर आहे ती एकमेव साधन त्याचं हमखास जी काय रेट आहे ती फिक्स रेट राहणार कमी वाढत जाणार पण कमी होऊ शकत नाही आणि व्हरायटी बी त्या लेवल राहते. तसं ही कसं आहे आता 1-2 झाड आहेत समजा ह्यात आता व्हरायटीची बदल तर त्यापर्यंत काय सांगायचं हे आम्हाला चालत नाही. मग ती कणी तरी येणं जाणारे खाऊन टाकायची नाही तर नुकसान होतं. नुकसान म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं भाऊ दुसरा रोल असाही असेल की समजा आता हे जे झाड आहे हे केशरचं आहे आणि असं गृहीत धरा की हे दुसऱ्या जातीचं झाड आहे. याची टिकवण क्षमता प्रवासामध्ये वेगळी असणार हो. याची वेगळी असणार म्हणजे व्यापाऱ्याला बी दोष देऊन काही फायदा नाही. कारण की समोरच्या क्वालिटीला महत्व क्वालिटी आहे शेवटी. समोरच्या गिरायकाला त्याला जर द्यायचा असेल केशरच हा. तर तो मिक्स करून त्याचं नाव तरी खराब हा, करशील. बरोबर आहे. आता कसं आहे फळांचा राजा केशर आहे हे तर सर्वांना माहिती आहे. यांचा जो हा प्लॉट आहे आपण उभा आहे तसं तो तुमचा 10 एकरचा प्लॉट आहे सगळा. हा तर आता या ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हे किती झाड आहे? 500. बरं या 500 झाडांमध्ये एकही वेगळा नाही अजिबात इतर व्हरायटी कुठलीही तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे अगदी केशर म्हणजे केशरच. हा तर ज्यांच्या नर्सरीमधून ज्यांनी झाडं आणले त्यांनाही आपण त्यांचाही परिचय घेऊ. हो नमस्कार. नमस्कार. तर आपला एकदा परिचय करून द्या. माझं नाव विनय वाघदरे केशर नर्सरी येथे मी प्रोपरायटर म्हणून काम करत आहे. आपली नर्सरी किती वर्षाची आता? नर्सरी आता येत्या मे महिन्यामध्ये 35 वर्ष होतील. अनुभव 35 वर्षाचा. 35 वर्ष त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचा अनुभव असा गृहीत धरा. दोन्ही धरून. हा दोन्ही धरून. बरं आता यांनी तर फार प्रशंसा केली तुमची हा. की एकही झाड काय- दुसरं आलं नाही बा. खरं सांगतात ना ते खरं सांगतात. खरं सांगतात. आपण आज व्हिडिओ जो बनवायला आलेला आहे त्याचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती गेली पाहिजे. बरोबर. की बरेच ठिकाणी असं सांगितलं जातं डबल बाटा पाहिजे
पण आपण तेच सांगितलं होतं 4 वर्षापूर्वी की आमचा अनुभव 31 वर्षाचा आहे. आम्ही डबल बाटाही बांधतो आहे, सिंगल बाटाही बांधतो आहे. कुठेही वाढीमध्ये किंवा उत्पन्नामध्ये फरक जाणून येत नाही. मग तो प्रॅक्टिकली लोकांना दाखवण्यासाठी आपण इथं आज आलो. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, या बागेला जर भेट द्यायची असेल तर त्यांचा पत्ता त्यांनी दिलेला आहे, त्यांचा मोबाईल नंबर पण आपण विचारू. आणि भाऊ, एकदा तुमचं नाव, गाव, पत्ता परत एकदा सांगा. माझं नाव संदीप बंडूपंत गोवर्धन पवार, पत्ता शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 8262857707. यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. मी नंबर यासाठी दिला की आज चालू आहे फेब्रुवारी, बरोबर. मार्च, एप्रिल, मे. एप्रिल मेच्या दरम्यान हे फळं जे आता जे फुलोरा दिसतोय किंवा फुलोरा येतोय हा परिपक्व होईल. परिपक्व झाल्यानंतर या प्लॉटमध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्षात झाडंसुद्धा पाहू शकता. आम्ही भिरूड जे दाखवलेलं ते भिरूडसुद्धा, म्हणजे भिरूड नाही, डबल बाटा आणि सिंगल बाटा याची तुलना या ठिकाणची केलेली आहे. ती तुलना या ठिकाणी येऊन पाहू शकता. आणि पूर्वीपासून आपण सांगत आलो आहे की डबल बाटा सिंगल बाटा आम्ही दोन्ही देतो, पण आम्हाला कुठेही असं जाणवलेलं नाही आहे की डबल बाटा चांगला आहे आणि सिंगल बाटा वाईट आहे. तर ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इथं शेतकऱ्यांच्या शिरभावी गावात देशमुख साहेबांचा एक प्लॉट आहे आणि पवार साहेबांचा एक प्लॉट आहे. बरोबर. तर ते दोन्ही प्लॉट आपण दाखवूयात. आणि इथे तुम्ही बघाल तर सगळी जमीन एक लेवल आहे. बरोबर. पण मातीत कुठं फरक आहे का? कुठंच फरक नाही आहे. तर आता तुम्हाला दाखवतो एक एक झाड की तुमच्या लक्षात येईल. हे डबल बाट्याचं झाड आहे का? हा, डबल बाटल. हे डबल बाट्याचं झाड आहे. डबल बाटल. आणि पुढचं झाड दाखवा, सिंगल बाट्याचं आहे का ते? हा, सिंगलचं आहे. फांद्यावरती उचलला सिंगलचं. डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे दाखवा. आता हे पण सिंगल बाटाचं आहे. हा, सिंगलचं जागी. पण मला एक सांगा, आता ही झाडं लावताना तुम्ही एका वेळेस लावली, आपल्याकडनं घेतले होते एक वेळेस. हे आणि हे एका वेळेसच लावलं, असं नाही की मागं पुढं लावलेलं आहे, बरोबर आहे? नाही. तर दोन्हीच्या वाढीत काय फरक जाणवता का, की बाबा डबल बाटा जिवंत राहिला आहे, सिंगल बाटा मेला आहे, असं कुठं जाणवतं का तुम्हाला? तसं काय नाही. म्हणजे डबल बाटाही जगतोय, होय. सिंगल बाटाही जगतोय, बरोबर आहे? हो, बरोबर. नंतर डबल वाट्याचं झाड हे चांगलं वाढतं आणि सिंगल वाट्याचं झाड लहान राहतं, असं कुठं जाणून येतं का तुम्हाला? तसं काय नाही. डबल वाट्याला 2 वर्ष आणि सिंगल वाट्याला 4 वर्ष, असं कुठं उत्पन्न चालू होण्याच्या कालावधीमध्ये काही फरक जाणून येतोय का? तसं काय नाही. दोन्ही सारखं. दोन्ही एका वेळेसच उत्पन्न चालू झाले, बरोबर आहे? हा. आणि शेवटी एक अजून मनात शंका होती की डबल बाटा तुम्हाला 10 किलो माल देतो आणि सिंगल बाट्याचं रोप 5 किलो माल देतो, असं उत्पन्नात काही फरक जाणवून येतं का? काय सुद्धा नाही फरक. तर आपण ह्या बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास बघतोय, शेतकऱ्यांचा अनुभव ऐकतोय की असं कुठंच काही फरक जाणवत नाही आहे. आपण जर बघितलं तर विद्यापीठसुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे साहेब की विद्यापीठातसुद्धा बऱ्यापैकी सिंगल बाट्याची रोपं दिली जातात, विकली जातात. तसंच तुम्ही एक 11 का कितीतरी वर्ष जुना व्हिडिओ एक बनवला होता, त्यात शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की डबल बाटा सिंगल बाटा दोन्हीमध्ये काहीच फरक जाणवत नाही. आणि आपण जर पाहिलं इतर जे फळबागा असतात की डाळिंब म्हणा, द्राक्ष म्हणा, पेरू आहे, सीताफळ आहे, यूट्यूबवर आपल्याला बरेच व्हिडिओ बघायला मिळतील की सिंगल खोड तंत्रज्ञान हे जास्त प्रचार होत चालला आहे. मग आंब्यामध्ये डबल बाटा का हे कोणी मुद्दामून गैरसमज पसरवत आहे किंवा महाग रोपती करून ते विकायचे, हा उद्देश आहे का? तर कुठेही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना खरी माहिती मिळावी, त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवायला इथं आलो होतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अजूनही याबाबत काही प्रश्न राहिले असतील किंवा मग हे सिंगल बाटा डबल बाटाबाबत अजून काही मुद्दे आमच्या चर्चेतून राहिले असतील तर खाली कमेंटमध्ये करायला विसरू नका. परत आपण या बागेमध्ये येऊन ते मुद्दे क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न करू. नसता नंबर तर दिलेला आहे, त्यांना तुम्ही बोलवू शकता आणि या प्लॉटमध्ये येऊन ते तुम्ही प्लॉटसुद्धा बघू शकता. तर या गावामध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास आजूबाजूला सगळे आंब्याचे तुमचे सगळे फळबागच आहे. हे हलकी जमीन असूनही चांगलं उत्पन्न काढणार हे गाव मला या ठिकाणी आढळून दिसलं. शिरभावी. हां. बरं. तर मोबाईल नंबर पत्ता दिलेला आहे, तर नक्कीच तुम्ही येऊन पाहायला हरकत नाही. तर सध्या थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा राम राम. राम.